नमस्कार शेतकरी बंधूंनो. नमस्कार. आज दिनांक 5 डिसेंबर 2025 रोजी परांजळा साबळे येथून तसेच पळसखेडा पिंपळे येथून हे शेतकरी बांधव आपल्या SRT शेतीला भेट देण्यासाठी आलेले आहेत. या ठिकाणी त्यांनी आपल्या गहू असेल, सोयाबीन, तूर असेल, मक्का असेल हे पिकं बघितलेले आहे आणि गेल्या 4 वर्षापासून आपण कृषीरत्न कृषीभूषण माननीय चंद्रशेखर बनसावळे दादा तसेच चिपळूणकर काका यांच्या मार्गदर्शनाखाली SRT पद्धतीने शेती करतो. विना नांगरण्याची, ना कोळपणी, ना कोणतीच अंतर मशागत नाही. या ठिकाणी आता जे शेतकरी बांधव आलेले आहेत आपण त्यांनाच विचारू की आपल्या या SRT बद्दल काय त्यांच्या प्रतिक्रिया ते जाणून घेऊ. दादा तुमचं सर्वप्रथम नाव सांगा आणि कशी वाटते SRT पद्धत हे सांगा. कडबळ भाऊराव गावंडे, बरोबर. मुक्काम परांजळा साबळे. शेती पाहून SRT पद्धतीने जी शेती केली साहेबांनी हे पाहून मला जर असं वाटतं की ही शेती करण्याची सर्वांचीच गरज आहे, काळाची गरज आहे. कारण त्यांची आम्ही मक्का बी बघितली, त्या मक्काचे दांडे आवडले, पहिले जुने खोडं खाली आहे. पुन्हा सोयाबीनचं वावर बघितलं, एकरी त्याला सोयाबीन किती झाली साहेब? ती 17 क्विंटल झाली. 17 क्विंटल 15 किलोला. हा, 15 किलो 17 क्विंटल सोयाबीन झाली. आणि तूर, मी तर म्हणतो तूर जास्त होणार आहे त्याच्यापेक्षा. हा, तुरीला असं वर हात केला तरी पुरत नाही, सगळी झाली पाहिजे. अशी तूर झाली. आणि आता हे गावाचं जे पीक आहे, हा, हे वावर जर बघितलं तुम्ही तर पूर्ण खडकाळ आहे, खालीवर आहे. हे बघा पूर्ण खडक आहे, याच्यामध्ये गाडीचे खडे हे असे गाडीच्या खड्याने पक्का खडक आहे. पण त्याच्यामध्ये हे पाय धस आहे पहिले, हे एकदम नरम. हा, पूर्ण माती राहत नाही त्याला. हे बघा पूर्ण मातीने पूर्ण एकदम नरम झालेलं आहे. आणि गहू बी जोरात आहे. मला वाटतं 1 महिन्याच्या आतला गहू आहे हा. याची क्वालिटी बी बघा गावाची कशी आहे. हा, एकदम बेस्ट आहे. आणि इकडं जर बघितलं तर खाली पुरा खडक आहे, लावण आहे. ते बघा मोठा मोठा दगड आहे तिथं. हा, आणि गहू बघा कसा आहे. ही शेती करण्याची खरं म्हटलं तर सगळ्या शेतकऱ्यांना गरज आहे. हा, कारण आपला खर्च किती मोठा कमी होतो, नांगरणीचा, पेरणीचा, रोट्याचा. हा, आणि उत्पन्नही वाढतं. बरं दादा तुमचं एकदा नाव सांगा आणि काय वाटतं बरं तुम्हाला? कौतिक प्रभाकर पिंपळे, राहणार पळसखेडा पिंपळे. आम्हाला हा म्हणजे व्यवस्थित वाटू राहिला बा. आज कटामध्ये SRT पद्धतीने गहू आहे ना, तिची क्वालिटी पण चांगली आहे आणि हा गहू चांगला आहे. उगवण शक्ती चांगली झाली याच्यामध्ये आणि असं तेच वाटू राहिलं या गावामध्ये. बेड बी व्यवस्थित केलं टोकन नसल्यामुळं आणि बरीचशी खर्चात बचत झाली या गावात. बरं, ट्रॅक्टरचा याच्यात वावर हलक्या वावराचा असा गहू जमणी म्हणजे खूप चांगली गोष्ट आहे या पद्धतीने. दादा तुमचं नाव सांगा एकदा. माझं नाव कडुबा सोनाजी लवाळे, राहणार परांजळा साबळे. बरं, आता तुम्ही हे SRT शेती बघून, आपला गहू बघून काय वाटतं बरं तुम्हाला? पारंपरिक पेक्षा आणि आपल्या या SRT मध्ये काय फरक जाणवतो तुम्हाला? त्या पारंपरिक शेतीपेक्षा ही SRT शेती एकदम भारी वाटू लागली. आपण अशी नांगरणी व करणी करून बी असं उत्पन्न येणार नाही, असं एकदम आहे का नाही? आता या ठिकाणी बघू शकता आपण, असं एकदम सुंदर आपला हा गहू आहे आणि एका ठिकाणी जवळपास 20-25 बेट या ठिकाणी झालेले आहेत. याचे फुटवे बघा ना किती दाट आहे. हा, फुटवे किती याला, ठीक आहे. हो. त्याला सांगा. या ठिकाणी आता आपले पळसखेड पिंपळेचे सरपंच आलेले आहेत. तर आपण दादांना पण विचारू की या ठिकाणी आपली गावा कसा वाटतो? गहू ह्यो 27-28 दिवसाचा गहू आहे. आम्ही 9 तारखेच्या कार्यक्रमाला आलो होतो. तर तेव्हा ते 2 दिवस अगोदर लागवड झालेली होती. तर अजून याला 1 महिना झाला नाही आणि 1 महिन्यानंतरच गव्हाला जास्तीचे पालवी फुटून गहू चांगला वाटतो. पण त्या हिशोबाने गहू हा चांगला आहे आणि जमीन हलकी असून शून्य मशागती गहू आहे तर आपल्याला याच्यापासून समाधान वाटतं. असं का? याच ठिकाणी आता आमच्या गावचे श्री क्षेत्रवालचे जे सरपंच सुभाषरावजी पोटे हे पण या ठिकाणी आलेले आहेत. आपण SRT पद्धत त्यांना कशी वाटते, काय वाटते, आपण थोडक्यात त्यांचं मनोगत घेऊ. सर्वप्रथम शेतकरी बांधवांना माझा नमस्कार. आमचे गावचे भूमिपुत्र डॉक्टर गणेशराव पोटे यांची SRT पद्धतीची शेती बघून आम्हालाच काय अख्ख्या परिसरात यांचं नावलौकिक झालेलं आहे. आणि कमी मेहनतीत, कमी खर्चात चांगलं उत्पादन घेण्याचा त्यांनी जो प्रयास धरला मनात आणि ते प्रत्यक्षात उतरू लागलेत. असे बरेचसे शेतकरी बांधव इथून पाहून गेले, ते पण त्यांचं अनुकरण करावं
आणि हलक्या जमिनीत पहा ना तुम्ही, कशी मशागत कमी असून माल कसा आहे, मक्का चांगली होती, तूर चांगली आहे, परत गहू चांगला आहे. आणि आपल्याला शेतकऱ्यासाठी हेच एक असं SRT पद्धत आहे की बा ती उत्पादनात आपल्याला फायदा करू शकते, कमी खर्चात जास्त उत्पन्न, आणि चांगली पद्धत आहे. मेहनत कमी लागते, सर्व गोष्टी, नांगराचं काम नाही, काही नाही, हेच खत याच्यात पडतं, हेच त्याला भेटतं. आणि त्यांचा जो उपक्रम आहे, असे बरेच लांब लांबून शेतकरी बांधव येऊन इथं पाहणी करतात. आणि त्यांनी स्वतःचं अनुकरण करण्यासाठी बी ते प्रवर्त करतं, तुम्ही तुमचे बी करा, चांगलं काम आहे. आणि पाहून भारावून जातं माणूस की बा हे चांगली शेती, चांगल्या पद्धतीची शेती आहे. माझा तुम्हाला एक प्रश्न आहे. आम्ही आमच्या गावामध्ये आमचं प्रथम वर्ष आहे आणि डॉक्टर साहेबाला आता 4 वर्ष झाली. तर आम्ही पहिल्याच वर्षी आमच्या गावामध्ये 60-70% म्हणजे एकर टक्के नाही, एकर 60-70 एकर. SRT पद्धतीने शेती झाली. म्हणजे कापसाचे पिकं चांगले आल्यामुळं आता जवळजवळ 30-40 एकर मक्का आमची SRT पद्धतीने लागली. तर हे शेत असं रस्त्यावर शेत आहे. तर मग तुम्ही डॉक्टर साहेबांचा आदर्श घेऊन तुमच्या गावात वाढ का होत नाही, याचं मला कारण सांगा. हे पहा, आमच्या गावचं क्षेत्रफळ आहे कमी हा. आणि मेहनती लोक आहे. त्याला असं वाटतं की बा याच्यात काही एवढं आपलं उत्पन्न येणार नाही. आणि मिरची जास्त. आणि मिरची लागवडीवाले हार्ड वर्कर लोक, याची कमी जमिनी आहे आणि मनुष्यबळ भरपूर आहे घरचं, पण त्याला त्याच्यात जास्त उत्पादन येतं. आणि हे गहू वगैरे समजा मक्का पिकं लागणे आमच्या इथं, हे जी मिरची बिघडली त्याच्यातच मक्का लागली, नाही तर सुरुवातीला मक्का लागतच नाही, कारण क्षेत्र कमी असल्यामुळं प्रथम प्राधान्य मिरची आणि दुसरं कापूस. मक्का नाहीची म्हणलं चलती. आणि सोयाबीन तर आता यावर्षी तर बॉटर मोजण्यासारखी लोक आहेत, नाही तर मागच्या वर्षी सोयाबीन जास्त होती. हेच कारण आहे त्याला. हेच कारण आहे, कारण त्याला परतळ जास्त यायला पाहिजे ना. आता मीच खूप म्हणतो ना, मिरची जमान केली लावू का नको. हा, मग नाही, असं त्याचं होतं काही ना. नाही. आता मी स्वतः मक्का लावलेली, आता सध्या माझ्या शेतात चला, नाही मका हेच बाकी पिकत पण नाही. बाकी नाही ना, कारण आता कसं होतं. आणि पहिली गोष्ट तर लोकांना, आता तुम्ही शेतकरी येऊन पाहून गेले, करू लागले. आता आमच्या इथले बी येत असेल जात असेल की मला माहित नाही, पण ही पद्धत चांगली यायचं पाहूनच समजा मी आता मक्का केली, पुढे सोयाबीन राहील. किती हेच बागायत नाही. लागते 2 एकर मक्का आता निसून येते. SRT पद्धती. हा, कुठं काहीच नाही, खत नाही, मूत नाही, काहीच नाही, पाणी फक्त याचे धसकट उभे टोकन पेरून द्यायला आणि मोकळून जाईल. म्हणजे सुरुवात झाली बा. हा, म्हणजे लोकांना सांगायचं ना आपण मागं राहायचं, याच्यात काही अर्थ नाही. मी बी 4 एकर टाकेले आता. आणि रस्त्यावर नाही, तुम्ही मग तुमच्या बागांजाळ्यामध्ये असे व्हिडिओ बनवून काही तुमचे दोस्त मित्र आता आम्ही ठीक आता करणारच आहे. नाही, नाही. आम्ही आपण आज- तुम्ही कसं आहे, बाकी कोणी करू नका. आपण केलं. या ठिकाणी आता आपण नुकताच गव्हाचा प्लॉट बघितलेला आहे आणि या ठिकाणी आता आपण तुरीच्या प्लॉटमध्ये आलेलो आहोत. या ठिकाणी आता दादा आपल्या तुरीची हाईट दाखवतात, बघा किती उंच आहे, बघा, माझा हात नाही पुरत आहे का नाही? 5 फूट 7 इंच आहे. हा हा, इकडे बघा 8 फुटापर्यंत तू वाढली. 8 ते 10 फूट. आणि आपलं या ज्या तुरीचं अंतर आहे हे पूर्ण 12 फुटाचं अंतर आहे. आता एवढं अंतर असून सुद्धा आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता, आपल्याला पूर्ण पॅक हे अंतर झालेलं आहे की नाही दादा? आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता एकदम फुलांनी यांनी शेंगांनी आपली तूर एकदम अशी बहारदार जमलेली आहे. या ठिकाणी बघू शकता आपण अशा प्रकारची आपली जबरदस्त तूर आलेली आहे. हाईट 9 फूट आहे. दादा यातून आता आपल्याला या तुरीमधून किती उत्पादन मिळू शकतं बरं, एक अंदाज? मागच्या 9 तारखेला आपण व्हिडिओ बनवला होता हो, आणि या ठिकाणी कार्यक्रम झाला होता. तेव्हाच मी सांगितलं होतं की ही तूर आहे, हा एकराच्या हिशोबात जर याचं गणित काढलं हा तर ही 15 प्लस व्हायला पाहिजे. हा आणि आजची कंडिशन तिची एकदम छान आहे. हा हा फक्त आता याला धुया आली नाही पाहिजे आणि एक फवारणी व्यवस्थित झाली की ही तुरीला काही पीक नाही, म्हणजे कोणतंच खर्च करायचं काम नाही, एकदम छान तूर येणार. येईल का दादा 15 क्विंटल? दादा सरपंच साहेबाचं जे म्हणणं आहे, हा ते काय झाकून थोडे ठेवले आपण.
फक्त तुम्हालाच एक येईन ते तुम्ही ते ड्रोन ना याची एक फवारणी करा. हे हा, उंच खूप आहे. पंपाना किंवा साध्या पंपाना औषध आणायचं याचं काम नाही. तर तुम्हीच आता तेवढं करा आणि एक आदर्श घडवा. या ठिकाणी आपण बघू शकता अशी प्रचंड शेंगाने आपली ही तूर लदबदून गेलेली आहे. आणि जे या ठिकाणी शेतकरी बंधू आपले हे तूर बघण्यासाठी आपली SRT शेती बघण्यासाठी आलेले आहेत. तर त्यांचं म्हणणं आहे की तुम्हाला या तुरीच्या याच्यातून एकरी जवळपास 15 क्विंटल ॲव्हरेज येऊ शकतं. हो हा, धन्यवाद दादा, तुम्ही इतक्या दूरून आलात, आमच्या शेतीला भेट दिली. मी तुमचा खूप खूप आभारी आहे.